जय शिवराय मंडळी. तब्बल 3 वर्ष लाल महालामध्ये तळ ठोकून असलेल्या शाहिस्तेखानाने पुण्यामध्ये धुडगूस घातला होता. शिवरायांनी त्याचा काटा काढण्यासाठी त्याच्यावरती छापा घातला आणि नंतर खान 3 दिवसांमध्येच पुणे सोडून निघून गेला. ही कहाणी सर्वश्रुतच आहे. परंतु छापा घातल्यानंतर महाराजांचा राजगडापर्यंतचा प्रवासही तितकासा सोपा नव्हता. याला कारणही तशी होती, कारण कात्रजच्या घाटामध्ये बैलांच्या शिंगाला मशाली बांधून खानाच्या फौजेला त्यांनी हुलकावणी दिली होती. त्यामुळे त्या मार्गाने जाता येत नव्हतं. तर सिंहगडकडेही डायरेक्ट जाता येत नव्हतं, कारण जसवंत सिंगाचा पहारा तिथे होता. म्हणून महाराजांनी निवड केली या जरसेश्वराची. हे जरसेश्वर मंदिर, ज्याला जेरसा असं म्हटलं जातं, याच्या पश्चिमेला एकही किल्ला नसल्यामुळे तिथे मुघलांचा पहारा नव्हता. आणि इथून नंतर महाराज विश्रांती घेऊन सिंहगडाकडे गेले आणि त्याच्यानंतर कादवे खिंड ओलांडून त्यांनी राजगडाचा मार्ग स्वीकारला. तर त्यांच्यासोबत जेदे शकावलीमध्ये असा उल्लेख येतो की सर्जेराव जेदे आणि चांदजी जेदे हे दोनही कान्होजी जेदेंचे चिरंजीव महाराजांसोबत होते. आणि जेदे शकावलीमध्ये असा उल्लेख आहे की जेरसाकडे गेले. याचा अर्थ या जरसेश्वराच्या मंदिराचा आश्रय शिवरायांनी घेतला होता. कधीही या भागामध्ये आला तर जरसेश्वराला नक्की भेट द्या. हे अतिप्राचीन मंदिर आहे. पांडवकालीन असलेल्या मंदिरामध्ये असं सांगितलं जातं पौराणिक कथांमध्ये की सीतामाता आणि लवकुश हे दोघंही या ठिकाणी राहिले होते. पावसाळ्यामध्ये तर या मंदिराचे वातावरण अतिशय खुलून येतं आणि पर्यटकांची संख्या खूप असते. जय शिवराय.